नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की ईश्वरी अर्णवला केक कशा पद्धतीने भरवते, त्याचबरोबर ईश्वरीची अर्णवला कशी काळजी वाटत असते, त्यासाठी अर्णव अगदी कासावीस झालेला असतो। आणि त्यासोबतच ईश्वरी ऑफिसमध्ये गेल्यानंतर एक मोठं सत्य ईश्वरीच्या समोर येणार आहे आणि पहिल्यांदाच अंजलीचं रौद्ररूप आपल्याला पाहायला मिळणार आहे। हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर ईश्वरी आता अर्णवच्या समोर केक घेऊन उभी असते। अर्णव मात्र तिच्याकडे पाहत असतो। अर्णव केक कधीच खात नसतो। ईश्वरीचा हात त्याने पकडलेला असतो आणि आता सगळ्यांना काळजी वाटायला लागलेली असते की अर्णव नक्की काय करणार आहे। सगळ्यात जास्त आनंद होत असतो तो म्हणजे मामीला, वल्लरीला सगळ्यात जास्त आनंद होत असतो, पण घडतं मात्र वेगळंच। ईश्वरीच्या हातातला केक मात्र अर्णव घेतो आणि तो केक खातो। तेव्हा मात्र सगळ्यांना एवढा आनंद झालेला असतो, कारण अर्णवने पहिल्यांदा केक खाल्लेला असतो। ईश्वरीने त्याला सांगितलेलं असतं की हा केक म्हणजे केकचा पीस नाहीये, तर या तुमच्या सगळ्या लोकांचा तो आनंद आहे, असं ईश्वरीने समजून सांगितलेलं असतं। आणि त्याचबरोबर ईश्वरी मात्र इकडे खुश झालेली असते। आजींना तर एवढा आनंद झालेला असतो की आजी डायरेक्टली देवाचे आभार मानू लागतात, देवाच्या समोर हात जोडून त्याचे आभार मानत असतात। आणि त्याचबरोबर आजी खुश झालेले असतात, अंजली पण खुश झालेली असते। फायनली ही गोष्ट घडलेली असते, कारण अर्णवने तो केक खाल्लेला असतो। सगळ्यांचं असं म्हणणं असतं की आजपर्यंत अर्णवने कधीच केक खाल्लेला नाही। मामा मात्र खुश होतात आणि म्हणतात क्या बात आहे। ईश्वरीला पण आनंद झालेला असतो। त्यानंतर मात्र इकडे अर्णवच्या मीटिंगचा अलार्म वाजू लागतो आणि अर्णव पाहत असतो, तेव्हा आजी मात्र म्हणत असते की काय झालं रे, आता काय। तेव्हा अर्णव म्हणत असतो की माझी व्हिडिओ कॉन्फरन्स आहे आणि आकाश तू काय करणार आहेस, येणार आहेस का, इथं पार्टी एन्जॉय करणार आहेस। तेव्हा आकाश म्हणू लागतो की नाही मी येतोय, चल। आता अर्णव आकाशला घेऊन व्हिडिओ कॉन्फरन्स जी आहे ती अटेंड करण्यासाठी निघालेला असतो। आणि इकडे अर्णव आणि आकाश दोघंही मीटिंगला जात असतात। आकाशला मात्र जायचं नसतं, त्याला ही ईश्वरी आली खूप छान वाटत असतं। त्यात जर नम्रता आली असती तर त्याला जास्तच आनंद झाला असता, असं त्याचं म्हणणं असतं आणि तोही तेवढाच खुश झालेला असतो। इकडे अर्णव मात्र पाहत असतो, अर्णवचं असं चाललेलं असतं की काहीही झालं तरीही आत्ताची कॉन्फरन्स ही महत्त्वाची आहे, त्यामुळं डिनरला अर्णव हा सगळ्यांच्या सोबत नसणार आहे, कारण त्याचं शेड्यूल हे ठरलेलं असतं। मामी मात्र आता तिथे असते। मग ईश्वरी म्हणते की मामी तुम्हाला केक द्यायचा राहिला। इकडे अर्णव आणि आकाश निघून गेलेला असतो। अर्णव ज्या पद्धतीने आकाशशी बोललेला असतो त्या गोष्टीचा राग मात्र इकडे मामीला आलेला असतो। मामी मात्र भयानक चिडलेली असते आणि मामी म्हणत असते की हे सगळं काय आहे। आणि मग ईश्वरी जेव्हा आता मामीला म्हणत असते की तुम्हाला ना केक द्यायचा राहिलेलाच आहे, मग ईश्वरी केकचा पीस घेते आणि मामीकडे येते आणि मामीला खाऊ घालायला ती केकचा पीस घेऊन आलेली असते। तेव्हा मात्र मामी स्वतःच्या हाताने तो ईश्वरीचा हात झिडकारून लावते आणि म्हणते की नकोय मला, आणि एक गोष्ट लक्षात ठेव, तुझं जे काय चाललेलं आहे ते मला कळलेलं आहे, तू ज्या पद्धतीनं वागत आहे, तुझं जे काय आहे त्या गोष्टी मला चांगल्याच समजलेल्या आहेत, कारण तुम्ही मुली कशा असतात ना हे मला कळलेलं आहे। गरिबाघरच्या मुली कोणत्या लेवलला जातात हे मला चांगलंच माहिती आहे। मामा, आजी, अंजली सर्वजण आता इकडे समजवण्याचा प्रयत्न करत असतात। सर्वजण म्हणत असतात की काही झालं तरीही मामीला ते म्हणत असतात की ईश्वरी या घरी पाहुणी आलेली आहे, तू अशा पद्धतीनं तिच्याशी बोलू नको। आणि आजी पण म्हणत असतात की एक गोष्ट लक्षात ठेव, ती गेस्ट आहे आपली। तरीही मामीचं असं म्हणणं असतं की नाही, काहीही झालं तरीही आत्ता जे काय घडलेलं आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे, कारण ही मुलगी सारखी सारखी या घरात येते, याला काहीतरी कारण आहे। आजी आणि अंजली म्हणत असतात की एक गोष्ट लक्षात ठेव, घरी आलेल्या पाहुण्यांशी जर तुला नीट बोलायचं नसेल तर तुझ्या रूममध्ये जाऊन तू बसू शकतेस, असं आजी इकडे तिला सांगत असतात। परंतु ईश्वरी म्हणत असते मामी काय झालं। तेव्हा इकडे मामी म्हणत असते की गरिबाघरच्या मुली त्यांना खरंच लाज नसते, म्हणून तर ही मुलगी सारखी सारखी आपल्या घरी येते। लायक आहे काहीची आपल्या घरची गेस्ट होण्याची, आपल्या घरची पाहुणे होण्याची नाही, ही आलेली आहे मान्य आहे मला, पण हिची ती लायकीच नाही आहे। आता हिला नोकरी काय मिळाली, बॉसची PA काय झाली आणि बॉसची PA झाली म्हणून सारखी सारखी आपल्या घरी येत आहे, आणि आता तर काय म्हणे मालकांच्या पंक्तीला बसून हिला जेवायचं आहे। ईश्वरीला मात्र राग आलेला असतो। ईश्वरी म्हणत असते की एक गोष्ट लक्षात ठेवा, गरीब आहोत मान्य आहे, पण स्वकमाईवर स्वतःच्या कष्टावर जगत आहोत।
इंदोरमध्ये छोटंसं का होईना माझ्या बाबांचं मिठाईचं दुकान आहे आणि आजपर्यंत कधीच त्यांनी गद्दारी केलेली नाही. स्वकमाईने स्वकष्टाने सगळं कमवलेलं आहे. तेव्हा मात्र वल्लरीला राग आलेला असतो. ईश्वरी म्हणते की कोणाच्या पुण्याईवर आम्ही जगत नाही आहे तर स्वतःच्या कष्टाने आम्ही जगत आहोत. हे ऐकल्यानंतर मात्र वल्लरीचा पारा चढतो. वल्लरी म्हणू लागते की हे सगळं काय आहे, कारण वल्लरीला रागच एवढा आलेला असतो. वल्लरीचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही या सर्व गोष्टी आहेत त्या तिला लागू झालेल्या असतात, तिच्यासाठी हे चुकीचं असतं. वल्लरीला असं वाटत असतं की काहीही झालं तरीही हे आत्ता जे बोललेलं आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे. वल्लरीला राग आलेला असतो. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की वल्लरीने आता हात उचललेला असतो. ईश्वरी घाबरलेली असते. ईश्वरीला कळत नसतं की हे सगळं काय होतंय आणि वल्लरीने ईश्वरीवरती हात उचललेला आहे आणि वल्लरी मात्र ईश्वरीकडे रागाने पाहत आहे, जणू काही ती मारणारच असते. पण त्याचवेळी आजी आणि त्यासोबतच इकडे आजी आणि अंजली जोरात ओरडतात. मामाही ओरडतो आणि ते सगळेजण म्हणू लागतात की हे सगळं काय चाललेलं आहे, कारण हे सगळं तू काय करतेस, तुला कळतंय का, आपल्या घरी आलेल्या माणसांशी या पद्धतीनं बोलायची पद्धत नाही आहे. वल्लरी असं म्हणत मामा वल्लरीला थांबवतो आणि म्हणतो की चल आत्ताच्या आता आज चल, कारण तुला कळत नाही आहे की तू काय वागत आहे आणि काय करत आहे. असं म्हणत मामा भयानक चिडलेला असतो आणि वल्लरीला आत घेऊन जायला निघतो, कारण वल्लरीला खूपच राग आलेला असतो. वल्लरीला कळत नसतं की हे सगळं काय चाललेलं आहे. तेव्हा आजी म्हणतात की बाद झालं, आत्तापर्यंत तुझ्याशी ज्या पद्धतीनं वागत आहे ना ते तुला कळतच नाही आहे, कारण कितीही तुझ्याशी व्यवस्थित वागण्याचा प्रयत्न केला तरी तुला त्या गोष्टी कळतच नाहीत, असं आजी बोलत असतात. आणि वल्लरीला म्हणतात की आत्ताच्या आत्ता चालतं व्हायचं आहे, इथून एकही गोष्ट तुझी ऐकून घेतली जाणार नाही, असं आजी वल्लरीला बोलत असतात. तेव्हा वल्लरी म्हणत असते बाहेरच्या लोकांसमोर घरच्या सुनेचा अपमान केलेला बरा चालतो, असं आजींना ती बोलत असते. तेव्हा आजी म्हणत असते की आज जा, तिला आम्ही बोलवलेलं आहे आणि आम्ही बघू तिचं काय करायचं आहे ते, ती आमची पाहुणी आहे आणि घरी आलेल्या माणसांशी जर असं वागणार असेल तर यापुढं मी खपवून घेणार नाही, असं म्हणत आजींनी वल्लरीला चांगलीच लायकी दाखवलेली असते. वल्लरीची नाटकं वाढतच चाललेली असतात, परंतु ज्या गोष्टी घडत असतात त्यामुळं वल्लरीला खूपच अति चाललेलं असतं, कारण तिला कळत नसतं की ती ज्या पद्धतीनं वागत आहे त्या पद्धतीनं ते सगळं चुकीचं आहे. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की वल्लरी गेलेली असते आणि त्याचबरोबर मामाही वल्लरीच्या पाठोपाठ आतमध्ये जातो. मामाही वल्लरीला ओरडायला सुरुवात करत असतो. इकडे आजींनी मात्र पूर्णपणे ओळखलेलं असतं. आजी म्हणत असतात की वल्लरी तुझ्या जे मनात आहे ना त्याच पद्धतीनं गोष्टी घडत आहेत, कारण तू तर लोकांच्या पुण्याईवर जगत आहे, तुला राग यायची काय गरज होती, तिनं तर जनरल बोलली होती ना, तू नाही आहे ना जगत कोणाच्या पुण्याईवरती, मग कशाला तुला राग यायला पाहिजे, असं आजींचं म्हणणं असतं. पण वल्लरी मात्र खूपच अतितांडव करत असते, रागाने तिथून निघून जाते. तिच्या पाठोपाठ आता इकडे इशू पण आतमध्ये निघून चाललेली असते. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की ईश्वरी म्हणत असते की मी असं काहीच नव्हते बोलले, म्हणजे माझ्या मनातही नव्हतं, मी जनरल बोलून गेले, त्या मला गरीब म्हणून हिनवत होत्या, म्हणून मी माझ्या आईबाबांचं दुकान आहे आणि माझे बाबा कष्ट करतात ही गोष्ट सांगितलेली होती, हे सगळं चाललेलं असतं. तेव्हा आजी आणि अंजली म्हणत असतात जाऊ दे, नको लक्ष देऊ तिच्याकडे, आणि मग मामा मात्र आतमध्ये गेलेले असतात. त्यासोबतच आजी ईश्वरीला समजवत असतात. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की आता राकेश जो आहे तो एका चहाच्या टपरीवरती बसलेला असतो आणि तो चहा मागवतो आणि त्याचबरोबर तो म्हणू लागतो की त्या आत्याने मला जी व्हॉइस नोट होती पाठवलेली ती ऐकायचीच राहिलेली आहे, नक्की काय होतं त्या व्हॉइस नोटमध्ये मला माहितीच नाही आहे, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच आता तो व्हॉइस नोट पाहत असतो, पण त्याचवेळी त्याचं लक्ष जातं ते म्हणजे चहा बनवणाऱ्या त्या मुलीकडे. तिच्याकडे तो पाहत असतो आणि ती म्हणत असते साहेब तुमचं चहा, असं म्हणत तिने चहा देत असते आणि ती बिचारी कष्ट करून जगत असते. पण हा जो राकेश असतो तो घाणेरडा असतो, त्याच्या डोक्यात मात्र नको ते विचार सुरू झालेले असतात, कारण ही चहावाली पण भारीच आहे असा विचार त्याच्या डोक्यात आलेला असतो. आणि त्यासोबतच तो तिच्याकडे पाहत असतो, चहा घेतो आणि म्हणतो की एकदम कडक, असं म्हणत तो तिच्याकडे पाहू लागतो. त्याचं असं म्हणणं असतं की हा जो चहा आहे तो खूपच कडक आहे, म्हणजेच तो कडक म्हणालेला असतो, तो त्या मुलीला म्हणालेला असतो आणि त्याच्या डोक्यात वेगळे विचार सुरू झालेले असतात. कसं आहे, मिस इंदोरी जिलेबी जरी माझी होत नसली तरीही तिला कसं माझ्या बाजूने करायचं आहे हे मला माहिती आहे, पण ही चहावाली काही कमी नाही आहे, असं म्हणत तो तिच्याकडे पाहत असतो. इतक्या घाणेरड्या नजरेने घाणेरड्या विचारांचा हा जो माणूस असतो. आणि त्यावेळेस ती चहावाली म्हणत असते काय झालं,
तेव्हा मात्र तो म्हणत असतो की चहा एकदम कडक आहे ना, हे बोललेलो आहे. इकडे आता मामा आणि मामी दोघंही आत आलेले असतात आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा मामी आत आलेली असते तेव्हा ती म्हणत असते की मी असंच वागणार आहे. तेव्हा मामा म्हणत असतात की बाद झालं, प्रत्येक वेळेस तुझं जे काय वागणं चाललेलं असतं ते पूर्णपणे चुकीचं असतं, एवढं लक्षात ठेव. असं म्हणत मामा तिला बोलत असतात, ओरडत असतात. तेव्हा ती म्हणत असते की मी असंच वागणार आहे, काहीही झालं तरीही मी अशाच पद्धतीनं वागणार आहे, एवढं लक्षात ठेवा. तेव्हा मामा म्हणत असतात की तुलाही माहिती आहे की तू काय केलेलं आहेस, मग मी काय करू शकतो आणि हे तू कशासाठी करतेस हे मला चांगलंच माहिती आहे, असं मामांचं वल्लरीला बोलणं असतं. मामा मात्र वल्लरीला बोलत असतात, ओरडत असतात. वल्लरी मात्र तिचं आकांडतांडव करणं काही थांबवत नसते. मामा म्हणत असतात की प्रत्येक वेळेस मी समजून घेणार नाहीये, कारण तुझं अति होत चाललेलं आहे, असं मामा तिला बोलत असतात. परंतु वल्लरी मात्र ऐकायलाच तयार नसते आणि वल्लरी म्हणत असते की हो, मी अतिच करणार आहे, तुम्हाला माहिती आहे ना मी काय करत असते ते, असं म्हणत मामांना ती बोलत असते. मामा म्हणत असतात मग मला पण तोंड उघडायला लावू नकोस, मग मी काय करू शकते एवढं लक्षात ठेव, असं मामा तिला बोलत असतात. तेव्हा मात्र वल्लरीचा माज काही कमी होत नसतो, तीही तेवढीच माजुरडी असते आणि तिचा माजुरडेपणा वाढत चाललेला असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की मामा मात्र भयानक असे चिडलेले असतात आणि मामा म्हणत असतात की बाद झालं, प्रत्येक वेळेस तुझं ऐकून घेत आहे असं म्हणून तू बोलत राहते, आता यापुढं तुझी कोणतीही गोष्ट ऐकून घेतली जाणार नाही, असं मामांचं म्हणणं असतं. पण वल्लरी पण शांत बसत नसते, तीही मामांना गप्पच करत असते. मामांशी चुकीच्याच पद्धतीनं ती वागत बोलत असते. वल्लरीचं हे नेहमीचं चालू झालेलं असतं. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की वल्लरीच्या या वागण्याचा मामालाही खूपच त्रास होत असतो, कारण मामांनी किती दिवस झालं गप्प बसून राहायचं आहे हा प्रश्न पडलेला असतो आणि वल्लरीचं वागणं वाढतच चाललेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे अंजली आणि इशू बोलत असतात. अंजली म्हणत असते की ईश्वरी खरंच सॉरी अगं, मामीनं असं वागायला नको होतं, मामी तुझ्याशी चुकीचं वागलेली आहे. तेव्हा ईश्वरी म्हणत असते हो असू द्या ना, त्यात काय तेवढं, मला नाही वाईट वाटलेलं, त्या मोठ्या आहेत ना माझ्यापेक्षा, असं ईश्वरी सांगत असते. तेव्हा मात्र अंजली म्हणत असते की तू नीटशी जेवलीही नाही गं. तेव्हा ईश्वरी म्हणते नाही मी जेवली व्यवस्थित, काहीच प्रॉब्लेम नाही आहे, असं ईश्वरी सांगत असते. तेवढ्यातच आता नमुताईचा ईश्वरीला फोन आलेला असतो आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की ईश्वरीला फोन आल्यानंतर नम्रता इकडे फोनवरती बोलत असते. अगं इशू तुला कळतंय का, मग इकडे आत्याना अलार्म लावून बसलेली आहे, लवकर आवर तुझं आणि लवकर ये, निघालीस ना तू. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की हो निघतच आहे, पोहोचते मी वेळेत, असं ती सांगत असते. आणि मग ईश्वरी इकडे काळजी करत असते. तेव्हा अंजली म्हणत असते की अगं ईश्वरी मला काय वाटतं माहिती आहे का, तू गाडी घेऊन जा ना, मग काही प्रॉब्लेम येणार नाही, मग गाडी पाठवते ना तुझ्याबरोबर. तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही नको गाडी, मी जाईल माझी मी रिक्षाने, असं तिचं बोलणं चालू झालेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चाललेलं असतं तेवढ्यातच अर्णव तिथे येतो, त्याची कॉन्फरन्स संपलेली असते. अंजली म्हणत असते की अर्णव तुझं आणि आकाशचं झालं का. तेव्हा अर्णव म्हणत असतो की हो झालेली आहे कॉन्फरन्स. मग तो विचारू लागतो की ती मी सिंदूर गेली. तेव्हा अंजली म्हणते हो आत्ताच गेली. तेव्हा तो म्हणत असतो कशी गेली ती. अंजली म्हणते की मी तिला बोलले होते गाडी घेऊन जा, पण तिनं तशीच गेली, रिक्षाने गेलेली आहे. तर अर्णव म्हणत असतो अगं एवढ्या रात्री कशाला. तेव्हा अंजली म्हणत असते नाही काय प्रॉब्लेम रे, आपली मुंबई सेफ आहे. तेव्हा मात्र अर्णव म्हणत असतो नाही गं तेवढी सेफ नाही आहे मुंबई, तुला वाटतं तसं नाही आहे हे सगळं, असं तो बोलत असतो. आणि तेव्हा मात्र अंजली म्हणत असते अरे तसं काही नाही आहे, तुला जर वाटत असेल तर ती आत्ता इथंच पोहोचली असेल, मला काय वाटतंय माहिती का, तू जा तिच्यासोबत, म्हणजे तुला ती भेटेल आता, असं इकडे अंजली अर्णवला सांगत असते. तेव्हा अर्णव म्हणत असतो नाही तसं नाही गं, काळजी वाटते म्हणून. तर ईश्वरीच्या बाबतीत अर्णवला काळजी वाटते. ही गोष्ट बोलल्यानंतर अंजली म्हणत असते तुला काळजी वाटते तिची. तेव्हा मात्र अर्णव म्हणत असतो हो ना, कसं आहे माझी एम्प्लॉई आहे ना ती, मग तिची काळजी वाटणं तर स्वाभाविक आहे. हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे अंजली म्हणत असते म्हणजे. तेव्हा अर्णव म्हणत असतो कसं आहे एक एम्प्लॉई म्हणून मला तिची काळजी वाटत आहे आणि ते स्वाभाविक आहे ना तिची काळजी वाटणं, असं अर्णव बोलून दाखवत असतो. आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की ईश्वरीही त्याच्याशी बोलत असते, अंजली त्याच्याशी बोलत असते. अंजली म्हणत असते अरे वा तुला काळजी वाटते ईश्वरीची आणि तू ते बोलूनही दाखवतोय, ही गोष्ट मात्र भारी आहे, असं तिचं म्हणणं असतं. त्यासोबतच इकडे अर्णव म्हणत असतो बरं चल ताई जेवायला वाढतेस ना, आकाश पण येईल आता. तेव्हा अंजली म्हणते की हो चल. आणि मग दोघांचं बोलणं चाललेलंच असतं. अंजलीच्या समोर अर्णवने मात्र मान्य केलेलं असतं की ईश्वरी व्यवस्थित पोहोचली असेल ना,
पण ईश्वरी मात्र इकडे जायला निघालेली असते आणि जेव्हा ती निघालेली असते तेव्हा ती वाट बघत असते. एकही रिक्षा तिला मिळत नसते. ती म्हणत असते की हे रिक्षावाले काय आहेत, म्हणजे एवढ्या रिक्षा आहेत, एवढं सगळं आहे आणि ते घेऊन जात आहेत, पण रिकाम्या घेऊन जात आहेत, कोणी थांबवायलाही ते मात्र तयार नाही आहे, असं ईश्वरीचं बोलणं चाललेलं असतं. आणि ईश्वरी निघालेलीच असते. प्रत्येक रिक्षाला ती हात करत असते, पण रिक्षावाला काही थांबायचं नाव घेत नसतो. ईश्वरीला मात्र काळजी वाटत असते. एकतर टाईम वाढत चाललेला आहे, आत्या काही शांत बसू देणार नाही, ती माझी वाट लावेल, असं ईश्वरीच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की ईश्वरीची मात्र चिडचिड वाढत चाललेली असते. ईश्वरी म्हणत असते की काहीही झालं तरीही आता मला लवकरात लवकर रिक्षा मिळाली पाहिजे, नाही तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो, असं ईश्वरीला वाटत असतं. तेवढ्यातच एक रिक्षावाला येतो. ईश्वरीने हात केलेला असतो आणि तो रिक्षावाला येऊन थांबलेला असतो आणि ईश्वरी मात्र त्याच्याकडे पाहते. त्याची नजर जी असते ती घाणेरडी असते आणि तो म्हणत असतो की चला मॅडम बसा, कुठं सोडायचं आहे सांगा. आणि त्याची नजर पाहून ईश्वरी म्हणते की नाही मला नाही यायचं. तेव्हा मात्र तो म्हणत असतो चला हो मॅडम, सांगा कुठं सोडायचं आहे, असं तो बोलत असतो आणि ईश्वरीला म्हणत असतो की चला. ईश्वरी मात्र म्हणत असते नाही यायचं मला, आणि तो ईश्वरी तिथून पळत सुटते. तो ईश्वरीच्या मागे मागे येऊ लागतो. ईश्वरी एका भिंतीला थांबलेली असते धरून आणि तो रिक्षावाला येऊन तिथे थांबलेला असतो. ईश्वरीला काळजी वाटायला लागलेली असते. एकतर अंधार आहे, उशीर झालेला आहे आणि ईश्वरी रस्त्याने एकटीच आहे. तिच्या मदतीला तिथे कोणीही नाही आहे आणि हा रिक्षावाला तिच्याशी वाईट पद्धतीनं बोलत आहे. तो म्हणत आहे की अहो गादी नवीनच बसवली आहे मॅडम, चला. आणि तेवढ्यातच गाडीवर हेल्मेट घातलेला एक व्यक्ती येतो आणि तो त्या रिक्षावाल्याकडे पाहतो. तेव्हा रिक्षावाला तिथून निघून जातो आणि मग ईश्वरी मात्र घाबरलेली असते आणि तो हेल्मेटवालाही तिच्या मागे मागे येऊ लागतो. तेव्हा ईश्वरीला आणखी भीती वाटू लागते आणि मग त्या क्षणी हेल्मेटवाला जो आहे तो हेल्मेट काढतो आणि म्हणतो की अहो ईश्वरीजी घाबरताय काय, मी आहे राकेश. ईश्वरी म्हणते की अहो बरं झालं तुम्ही आलात, तुम्हाला माहिती आहे का किती मोठा प्रॉब्लेम झाला असता, पण मला एक कळत नाही आहे की तुम्ही इथे कशा. असं विचारल्यानंतर राकेश म्हणू लागतो की अहो तुमच्या आत्याचा मला मेसेज आलेला ना, त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही तुमच्या बॉसच्या घरी जेवायला डिनरला गेलेला आहात म्हणून. तेव्हा ईश्वरी म्हणत असते अहो तो रिक्षावाला माझ्याशी खूपच वाईट वर्तन करत होता, तो माझ्याशी चुकीच्या पद्धतीनं वागत होता. इकडे राकेश म्हणत असतो काळजी करू नका, मी आलोय ना आता, चला बसा गाडीवरती जाऊया आपण, असं तो सांगत असतो. तेवढ्यातच इकडे अर्णव आणि अंजली बोलत असतात. अर्णव म्हणत असतो अगं फोन तर करून बघ तिला. तेव्हा इकडे अंजली म्हणत असते मी तिला सांगितलेलं होतं मला लोकेशन पाठव म्हणून, तिने पाठवेल लोकेशन. आणि मग अंजली म्हणते तुला वाटतंय तर तू लाव ना फोन, मला काय सांगतोस. तेव्हा इकडे अर्णव म्हणत असतो की धर बोल तू. मग फोन लावलेला असतो आणि अंजलीला तो बोलायला सांगत असतो अगं बघ ना, कारण आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे, आपण काम आपल्याकडे ते एम्प्लॉय आहे आणि ते व्यवस्थित पोहोचले का नाही. तेवढ्यातच इकडे ईश्वरी फोन उचलते. हा सर बोला, असं ती म्हणू लागते. तेवढ्यातच राकेश पाहत असतो, राकेशला कळतं. तेव्हा ती म्हणत असते की अंजली ताई बोला ना. तेव्हा अंजली म्हणत असते अगं ईश्वरी पोचलीच का. तेव्हा ईश्वरी म्हणत असते नाही ना, आता आमच्या शेजारचे जे राकेश जे आहेत ना ते मला भेटलेले आहेत, त्यांच्यासोबत मी चाललेले आहे. इकडे अंजली म्हणत असते कोण आहे राकेशजी, म्हणजे माझं त्यांच्याशी बोलणं करून देशील का. तेव्हा ईश्वरी म्हणते हा एक मिनटं. आणि मुद्दामच अर्णवला इकडे राकेशला कळलेलं असतं की अंजली बोलतीये. तो लगेचच गाडीच रेस करायला लागतो. तेव्हा अंजली म्हणते की ठीक आहे, ते गाडी चालवतात ना, बरं ठीक आहे राहू दे, गाडी चालवताना फोन वापरू नये. आणि मग राकेश इकडे गाडी बंद करतो आणि म्हणतो काय झालं. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की अहो त्या अंजली ताई आहेत ना, त्यांना तुमच्याशी बोलायचं होतं ना म्हणून विचारत होत्या. कारण तेव्हा राकेश म्हणत असतो की ठीक आहे मी बोललो असतो ना. इकडे अंजलीला ईश्वरी सांगत असते की एक खूप वाईट रिक्षावाला मला भेटला होता, पण आता मी सेफ आहे, आता काही प्रॉब्लेम नाही, मी घरी पोहोचेल व्यवस्थित. आणि इकडे राकेश मुद्दामच तिच्यासमोर बोलत असतो की अहो मी बोललो असतो, त्याला तर खरं तर अंजलीबरोबर बोलायचं नव्हतं म्हणून त्याची ही नाटकं चाललेली असतात. इकडे अंजली इकडे अर्णवला सांगत असते तुला माहिती आहे का रे कोण आहे राकेश. म्हणे तिच्या आत्याच्या तो टेनंट म्हणून राहतोय, म्हणजे भाड्याने राहतोय, कोण आहे माहिती आहे का तुला. तेव्हा अर्णव म्हणतो नाही मला नाही माहिती. तेव्हा ईश्वरीची काळजी तर अर्णवला वाटत आहे. तेव्हा अंजली म्हणते मग. तेव्हा अर्णव म्हणतो जेवायला वाढतेस ना ताई, चल. इकडे राकेशची नाटकं सुरू झालेली असतात. मग आत्ता लावता का फोन. आणि मग ईश्वरी म्हणते थांबा मी लावते फोन. तेव्हा राकेश म्हणत असतो की तुम्हाला माहिती आहे ना टाईम होत चालला आहे, आत्ता जर 12 वाजल्यानंतर तुम्ही पोहोचला तर ओरडत बसतील, माहिती आहे ना. बरं चला चला लवकर चला, असं म्हणत गाडी स्टार्ट करतो आणि ईश्वरीला भीती घालतो. कारण ईश्वरीला माहिती आहे की तिची आत्या जी आहे ती आता काय सोडणार नाही, जरा जरी उशीर झाला तरी आत्या वाट लावणार आहे, ही गोष्ट मात्र तिच्या लक्षात आलेली असते. आणि ती म्हणत असते की बरं चला लवकर, नको आत्या ओरडत राहील, असं तिचं म्हणणं चाललेलं असतं. मग ती गाडीवर बसते. इकडे आता जयोत्या आणि नमू दोघेही घराच्या बाहेर असतात. जयोत्या म्हणत असते की किती वेळ अजून आली आहे का ती, जाताना तू मला लय कारणं देत होती ना जाऊ दे पार्टीला म्हणून,
आता काय सांग मला नक्की काय समजायचं आहे ते. तेव्हा नमू म्हणत असते अगं आत्या 5 मिनिट आहेत अजून 12ला. तेव्हा मात्र इकडे जयात्या म्हणत असते हो बरोबर आहे अजून 5 मिनिटं आहेत मागापासून तेच ऐकते तुझं. 15 मिनिट राहिलेत, 12 मिनिट राहिलेत, 10 मिनिट राहिलेत, अजूनही 5 मिनिटं राहिलेले आहेतच का. तेव्हा नमू म्हणत असते अगं आत्या ऐकून तरी घे, बघ बघ येतीलच इतक्यात ते, असं म्हणते. तेवढ्यातच त्यांना तिथून समोरून गाडीवरती ईश्वरी आणि राकेश येताना दिसतात. नमूला मात्र बरं वाटत असतं आणि मग नमू म्हणत असते बघ आत्या आली नदी. तेव्हा राकेशच्या गाडीवरून जेव्हा ईश्वरी उतरते तेव्हा जयात्या तिच्याकडे पाहत असते आणि आलीस का टायमिंगला असं म्हणत असते. तेव्हा राकेश म्हणत असतो बघितलं ना आत्या तुमच्या भाचीला आणलं ना मी वेळेवरती, तुम्ही मला दिलेली जबाबदारी मी सांभाळली आहे की नाही. तेव्हा जयू म्हणत असते की हो अगदी बरोबर, खरंच अहो तुम्ही माझ्या मदतीला धावून आलात, अगदी बरं झालेलं आहे. नाहीतर मी एकटी काय करणार होते, कुठं शोधणार होते हिला, आणि काळजी वाटत होती एवढं कोणी आपल्या माणसांसाठीही करत नाही. हे सगळं बोलणं चाललेलं असतं. त्यानंतर ईश्वरी मात्र जयात्याकडे पाहत असते आणि म्हणत असते कसली पार्टी तुझी आणि काय गं हे सगळं. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की कामगारांचा पगार 20% कमी केलेला आहे, कपात केलेली आहे. ही गोष्ट ईश्वरीला कळत असते. राकेश आणि इकडे अर्णव आणि आकाश दोघंही निघालेले असतात. तेवढ्यात ईश्वरी मागून येते आणि म्हणत असते अर्णव सर थांबा, मला तुमच्याशी बोलायचं आहे. आणि ईश्वरी जाब विचारत असते अर्णव सर तुम्ही कामगारांच्या पगारातून 20% कपात का केलेली आहे, कामगारांना जो पगार मिळालेला आहे तो 20% कमी का मिळालेला आहे, हा जाब ती विचारत असते. तेव्हा मात्र इकडे ईश्वरीने जेव्हा जाब विचारलेला असतो तेव्हा सगळे कामगार तिथं आलेले असतात. ऑफिसमध्ये गोंधळ माजलेली आहे, अंजलीला माहीत असतं. तेवढ्यात अंजली तिथं आलेली असते आणि अंजली म्हणत असते या प्रश्नाचं उत्तर मी देते तुला. कामगारांचा पगार 20% कपात करून त्यांचा 40% इन्शुरन्स भरला जातो, हे तुला माहिती आहे का. म्हणजे 20% पगार कट केलेला असला तरी त्या कामगाराच्या पगाराच्या 40% इन्शुरन्स कामगारांचा भरला जातो. हे अर्णव सर करत आहेत आणि ही गोष्ट जर तुला माहीत नाही आहे तर तू अर्णवला असं बोलायला नको होतं, आत्ताच्या आत्ता माफी माग त्याची, असं ती ईश्वरीला सांगत आहे. आणि ईश्वरी मात्र मग अर्णवची माफी मागत असते. अर्णवला म्हणत असते सॉरी सर. खरं तर ईश्वरी इम्प्रेस झालेली असते, तिला खूप छान वाटत असतं आणि परंतु या सगळ्या गोष्टींमुळं अर्णव मात्र दुखावला गेलेला असतो. ती अर्णवची माफी मागत असते पण अर्णव म्हणत असतो की नाही मी माफ करणार नाही. ईश्वरी मात्र आता अर्णववरती इम्प्रेस झालेली आहे. आता अर्णवला ती खुश ठेवण्यासाठी काय करणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळेल. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.